राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या पथकास बेकायदेशीर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार शहरातील सायबर चौक ते हॉकी स्टेडियम रोडवर सापळा लावण्यात आला। आज शनिवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम जवळील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात एक संशयित बलेनो गाडी येताना दिसली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही गाडी अडवली। गाडीची झडती घेतली असता पाठीमागील सीटवर डिग्गीमध्ये लपवून ठेवलेले विविध ब्रँडचे मद्याचे 75 बॉक्स आढळून आले। या प्रकरणी शिरोडा इथल्या डॅरेन फर्नांडिस याला अटक करण्यात आली। त्याच्याजवळून 5,06,400 रुपयाचे मद्य व वाहतुकीस वापरलेली कार असा एकूण 10,06,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रोहिदास वाजे, सत्यवान भगत, सरिता पाटणे, जवान राहुल गुरव, गणेश सानप, पंकज खानविलकर यांनी केली। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।